मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंत तात्या माने यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील असणारी निष्ठा ही कधीच लपून राहिली नाही। ज्यावेळी अजित पवारांनी सत्तेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी देखील आमदार यशवंत माने हेच पहिले आमदार होते जे अजित पवार यांच्या सोबत होते। आजही असाच प्रसंग दिसून आला। बारामती येथे आयोजित जनसन्मान रॅलीवेळी अजित पवार भाषणासाठी उभे राहिले। त्यावेळी जोरदार पावसाची सुरुवात झाली। अजितदादांनी पावसातच भाषण करायला सुरुवात केली। आपला नेता पावसात भिजतोय म्हणल्यावर हे पाहून मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंत माने हे देखील स्टेज समोरच पावसात भिजत आपला नेता उपमुख्यमंत्री अजितदादांचे भाषण ऐकू लागले। आमदार यशवंत माने यांची आपली नेत्याप्रती असलेली निष्ठा यावेळी मात्र लपून राहिली नाही। विकासाच्या बाबतीत मागे नसणारा आमदार आपल्या नेत्यांच्या प्रेमात देखील मागे राहिला नाही, अशी चर्चा मोहोळ विधानसभेतील मतदारसंघात दिसून आली। पावसामुळे थोडीशी त्याच्यामध्ये अडथळा आला आणि त्यामुळे काही लोकांची भाषणं राहिली। मी परत सुपा परगणा, शिवसुपा परगणा आणि माझा लोणी बापकर आणि तो सगळ्या तिकडचा भाग या भागाच्या करता देखील आपण चांगल्या प्रकारची योजना ही जराई सिंचाईला निर्णय आपण घेतलेलाच आहे, परंतु बंदा जो टाकू आहे त्याला पाण्याची गरज होती, तिथं देखील वाढली। मागाशी केशवराव इथं बसलेले मी बघितलं आहे, तिथं त्या सगळ्यांनी मला केशवरावनी, प्रशांतनी, त्याच्यामध्ये पुरुषोत्तम दादांनी, अनेक कारखान्याच्या चेअरमननी सांगितलं की दादा त्याच्यात मार्ग काढा। अमित भाई म्हणलं, अमित भाई एमएसपी वाढवायला पाहिजे। ते म्हणले काळजी करू नका, तुम्ही माझ्याकडे निवेदन द्या,